आज आपण दत्त महाराजांची एक अशी सेवा बघणार आहोत. तर ती जी सेवा आहे तर ती खूप प्रभावी आणि खूप उपयुक्त सेवा आहे. तर ते स्तोत्र आहे दत्तबावणी स्तोत्र. तर ते स्तोत्र तुम्हाला नित्यनेमाने पठण करायचं आहे. कारण आपण ज्यावेळेस हे नित्यनेमाने ज्यावेळेस आपण पठण करतो तर त्यावेळेस आपल्या मनामध्ये जी काही निगेटिव्हिटी असते तर ती राहत नसते आणि आपल्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी येत असते. मग आणि आपल्या आयुष्यामध्ये जर काही संकट असतील, दुःख असतील, तुमचं लग्न जमत नाही आहे, संतानप्राप्ती नाही आहे, परत कर्जबाजारीपणा, त्याच्यासोबतच बघा आर्थिक समस्या, आर्थिक चणचण, तुम्हाला खूप असा कंटाळा आला आहे तुमच्या आयुष्यामध्ये, म्हणजे असं खूप आपल्याला टेन्शन येतं, आपण डिप्रेशनमध्ये जातो नाही का. तर अशा सगळ्या गोष्टींवर तुम्हाला एकच करायचं आहे, ती म्हणजे अशी सेवा आहे, ती म्हणजे दत्तबावणी स्तोत्र. तुमची जर एखादी इच्छा असेल तर तुम्ही 52 वेळा 52 गुरुवारी बोलायचं आहे. तर आता दत्तबावणी स्तोत्राबद्दल तुम्हाला अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या व्हिडिओची पूर्ण इन डिटेल माहिती आहे आपल्या स्वामी सेवा समिती यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ आहे, तुम्ही चेक करा. आणि या व्हिडिओमध्ये त्रिकोणी चिन्ह आहे ना, लिंक आहे बघा खाली, तिथं क्लिक करा आणि